नमस्कार. आपण भारताचा प्राचीन इतिहास या विषयावर प्रश्न बघणार आहोत. प्रश्न बघत असताना मध्येच व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग प्रश्नांना सुरुवात करूया. पेंटेड ग्रे वेअर संस्कृती प्रामुख्याने कोणत्या कालखंडाशी संबंधित आहे? 1. सिंधू संस्कृती. 2. प्रारंभीचा वैदिक काळ. 3. उत्तर वैदिक काळ. 4. मौर्य काळ. उत्तर आहे 3. उत्तर वैदिक काळ. या संस्कृतीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य, याच काळात भारतात लोखंडाचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू झाला. तसेच शेतीसाठी लोखंडी नांगर आणि युद्धासाठी शस्त्र तयार केले जाऊ लागले. खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? 1. जैन धर्मात अहिंसेला सर्वोच्च स्थान आहे. 2. बौद्ध धर्मात आत्म्याच्या अस्तित्वाला नकार दिला आहे. 3. वैदिक धर्मात मूर्तिपूजा प्रचलित होती. 4. उपनिषदांमध्ये तत्त्वज्ञानावर भर आहे. उत्तर आहे 3. वैदिक धर्मात मूर्तिपूजा प्रचलित होती. सप्तसिंधू प्रदेश कोणत्या काळाशी संबंधित आहे? 1. सिंधू संस्कृती. 2. वैदिक काळ. 3. मौर्य काळ. 4. गुप्त काळ. उत्तर आहे 2. वैदिक काळ. ऋग्वेदात सप्तप्रदेशाचा उल्लेख वारंवार येतो. सप्तसिंधू याचा अर्थ 7 नद्यांचा प्रदेश. नद्यांची नावे सिंधू, झेलम, चिनाब, रावी, बियास, सरस्वती, सतलज या 7 नद्यांचा समावेश होतो. खालीलपैकी कोणत्या स्थळावरून फायर अल्टर्स म्हणजे यज्ञवेदिका सापडले आहेत? 1. लोथल. 2. कालिबंगन. 3. हडप्पा. 4. धोलावीरा. उत्तर आहे 2. कालिबंगन. कालिबंगन राजस्थानमधील सिंधू संस्कृतीचे एक अत्यंत महत्त्वाचे प्राचीन पुरातत्व स्थळ आहे. येथे एका ओळीत 7 अग्निकुंड सापडले आहेत, जे धार्मिक विधींचे पुरावे असल्याचे मानले जाते. महाजनपद काळात खालीलपैकी कोणता गणराज्य होता? 1. मगध. 2. कोसल. 3. वज्जी. 4. अवंती. उत्तर आहे 3. वज्जी. वज्जी संघ हे गणराज्य पद्धतीचे असल्यामुळे तेथील लोक किंवा प्रमुखांचा गट मिळून राज्य चालवले जात असे. आजीवक पंथाचा प्रमुख कोण होता? 1. महावीर. 2. गौतम बुद्ध. 3. मक्कली गोसाल. 4. पार्श्वनाथ. उत्तर आहे 3. मक्कली गोसाल. मक्कली गोसाल हे नियमनात असून ते अजीविका किंवा अजीविक पंथांचे संस्थापक होते. खालीलपैकी कोणते गुप्तकालीन वैशिष्ट्य नाही? 1. सुवर्णयुग. 2. विज्ञान व गणिताची प्रगती. 3. मोठ्या प्रमाणात शिलालेख. 4. कला आणि साहित्याचा विकास. उत्तर आहे 3. मोठ्या प्रमाणात शिलालेख. गुप्त काळाला भारतीय इतिहासाचे सुवर्णयुग मानले जाते, कारण या काळात महाकवी कालिदास, आर्यभट्ट, वराह मिहिर, अजिंठा येथील लेणी, हिंदू मंदिरांच्या बांधकामाची सुरुवात यांचा उल्लेख आढळतो. दशराज्ञ युद्ध कोणत्या ग्रंथात वर्णन केले आहे? 1. सामवेद. 2. ऋग्वेद. 3. यजुर्वेद. 4. अथर्ववेद. उत्तर आहे 2. ऋग्वेद. दशराज्ञ युद्ध हे वंशजा राजा सुदास आणि 10 राजांच्या संघात यांच्यात झाले होते. हे ऐतिहासिक युद्ध परोशनी, आत्ताची रावी नदी या नदीच्या काठावर लढले गेले होते. खालीलपैकी कोणता राजा इंडियन नेपोलियन म्हणून ओळखला जातो? 1. चंद्रगुप्त मौर्य. 2. समुद्रगुप्त. 3. अशोक. 4. हर्षवर्धन.
उत्तर आहे 2 समुद्रगुप्त. समुद्रगुप्ताच्या लष्करी विजयांमुळे प्रसिद्ध इतिहासकार V.A. स्मिथ यांनी त्याला भारतीय नेपोलियन असे संबोधले आहे. खालीलपैकी कोणत्या ग्रंथात समाजातील 4 वर्णांची स्पष्ट मांडणी आढळते? 1 ऋग्वेद, 2 पुरुषसूक्त, 3 उपनिषद, 4 रामायण. उत्तर आहे 2 पुरुषसूक्त. समाजातील 4 वर्णांची स्पष्ट मांडणी पुरुष सूक्त या ग्रंथात असून त्यामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र या उत्पत्तीचे वर्णन आढळते. खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? अ. सिंधू संस्कृतीत घोड्याचे स्पष्ट पुरावे मोठ्या प्रमाणात आढळतात. ब. वैदिक काळात नगर संस्कृती विकसित होती. क. सिंधू संस्कृतीत नियोजनबद्ध शहरे होती. ड. मौर्य काळात लिपीचा वापर नव्हता. असे प्रश्न पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका. याचे उत्तर आहे क. सिंधू संस्कृतीत नियोजनबद्ध शहरे होती. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.